रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीची झटपट अगदी अमेझिंग चवीची अंडा भुर्जी तुम्ही एकदा बनवली ना, तर तुमची अंडा भुर्जी अगदी नेक्स्ट लेवलला इतकी छान अशी तयार होणार आहे की तुम्ही अशा पद्धतीची अंडा भुर्जी नेहमी बनवा. खूप छान पौष्टिक अशी हेल्दी रेसिपीज आपण पाहत आहोत आणि दररोज दुपारी 12 वाजता एकही दिवस सुट्टी न घेता पूर्ण वर्षभर अशाच हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उत्तम स्वयंपाक तुम्हाला देखील शिकता येईल. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट अंडा भुर्जी कशी तयार करायची ते पाहूया. साधारणतः 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणात तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी 5 अंडी घेतलेली आहे. गावरान अंडी आहेत. अंडी छान अशी आपल्याला फोडून एका बाउलमध्ये काढून घ्यायची. अंडी छान अशी फोडून झालेली आहे. त्यामध्ये टाकूया 1 चमचा मीठ. पोहे खाण्याचं असेल तर पाऊण चमचा एवढं मीठ टाका. खूप जास्तही मिठाचा वापर अगोदरच करू नका. मीठ छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि व्हिस्कच्या साहाय्याने आपण अंडं छान असं फेटून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये टाकूया तेल. तेल थोडंसं जास्त वापरायचं. त्यानंतर अगदी एक मोठ्या आकाराचा चमचा आपण जिरं टाकलेलं आहे. जिरं छान फुलल्यानंतर आपण मोठ्या आकाराचा एक कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला होता आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या. गॅस मध्यम करायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा छान असा परतवून घ्यायचा. यामध्येच टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कांदा छान असा लालसर रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे पहा, साधारणतः 3 मिनिटांमध्ये कांदा छान असा लालसर रंगावर परतवून झालेला आहे. लगेचच टाकलेला आहे अर्धा टोमॅटो. तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असेल पूर्णपणे 1 टोमॅटोचा वापर केला तरीही चालणार आहे. छान असा आपण हा टोमॅटो देखील यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेणार आहोत. टोमॅटो छान असा परतवून झालेला आहे. त्यानंतर आपण फेटून घेतलेला अंडं यामध्ये टाकलेला आहे. आता या ठिकाणी टोमॅटो जर थोडासा कच्चा असेल तर थोडंसं झाकण ठेवून शिजवून घ्या, जेणेकरून त्याचा आंबटपणा कमी होईल. त्यानंतर गॅस करायचा आहे मध्यम आणि मध्यम आचेवर ही अंडा भुर्जी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. अंडा भुर्जी करत असताना लोखंडी पॅनचा वापर केलेला आहे. त्यामुळे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर व्यवस्थित अशी ही अंडा भुर्जी मिक्स करून घेणार आहे. अगदी छान परफेक्ट, खूप जास्त वेळ लागत नाही आणि थंडीमध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी अंडी खाणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे अंड्याचं सेवन थंडीमध्ये नक्कीच करा. सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान अशी आपण ही अंडा भुर्जी या ठिकाणी परतवून घेतलेली आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल, मटण मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. खूप छान अंडा भुर्जी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अंड्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा. अंडा भुर्जी तयार आहे. लगेचच आपण ती सर्व करूया. रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील शेअर करा आणि खूप साऱ्या अशाच भरपूर टिप्स आहेत झटपट रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. अगदी छान परफेक्ट या ठिकाणी अंडा भुर्जी आपली बनवून तयार झालेली आहे. तसेच तुम्हाला नॉनव्हेजच्या चिकन रस्सा, मटन रस्सा भाजीच्या रेसिपी पाहायच्या असतील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला दिलेली आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.